मी अभिजित लाड आपल्या माय मराठीच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत करीत आहे। पाहूया आजच्या विशेष घडामोडी। युवा वर्गाने वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे। मराठी कलाकारांचा वाहतूक शाखेच्या ट्रॅफिक सप्ताह कार्यक्रमात मोलाचा संदेश। राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते अनावरण। मागे गणेशोत्सवास ठिकठिकाणी भावपूर्ण वातावरणात सुरुवात। पुढील बातम्यांचा परामर्श घेऊया एका छोट्या विश्रांतीनंतर। ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा। अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो। तेव्हा घराची डोळस खरेदी करा। आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा। घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार। अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती। अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार। जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं। ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित। सर्वच युवा वर्गाने वाहतुकीचे नियम पाळलेच पाहिजेत। यासाठी विशेष करून पालकांनीही या तरुणांना लहानपणापासूनच वाहतूक नियमांचे धडे दिले पाहिजेत। याबाबत पालकांची मोठी महत्त्वाची भूमिका आहे असा मोलाचा संदेश आज ठाण्यात काही सिने कलाकारांनी दिला। ठाण्यातील वाहतूक शाखेच्या ट्रॅफिक सप्ताहाच्या जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी मराठी कलाकार उपस्थित होते। मोहन जोशी, प्रीती जिगलानिया, मकरंद अनारसपुरे आणि तावडे यांनी यावेळी याबद्दलचे अनुभवही या तरुणांना सांगत वाहतुकीचे नियम पाळणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं। 12 ते 15 जानेवारी रोजी ठाण्यातील वाहतूक शाखेच्या वतीनं ट्रॅफिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिवसात वाहतुकीचे नियम पाळणं किती गरजेचं आहे हे लोकांना अनेक वेगवेगळ्या मार्गाने समजावून सांगत तसंच त्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे अनेक कार्यक्रम राबवले जातात। या निमित्तानं काल ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये अशाच एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मोहन जोशी, प्रीती जिगलानिया, मकरंद अनारसपुरे आणि तावडे या सिने कलाकारांनी या ठिकाणी उपस्थित राहून वाहतुकीचे नियम पाळणं किती महत्त्वाचं असतं याबद्दल माहिती दिली। वाहतुकीचे नियम न पाळल्याबद्दल अनेकांचा अपघात होऊन त्यांना कायमचं अपंगत्व पत्करावं लागलं आहे, तर काहींची चुकी नसताना ते अशा अपघातांचे बळी झाले आहेत। या सर्व प्रकारांना वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहन चालक जबाबदार असतात। तरुण वर्गाचा अशा अपघातांच्या प्रमाणात मोठा समावेश असतो। त्यामुळे तरुण मंडळींनी या नियमांचं पालन काटेकोरपणे केलं पाहिजे। यासाठी त्यांच्या पालकांनी पहिल्यापासूनच वाहतूक नियमाचे धडे त्यांना दिले पाहिजेत। त्याचबरोबर पाल्यांनीही पालकांना या नियमाचं पालन करण्यास सांगितलं पाहिजे असा महत्त्वाचा संदेश या कलाकारांनी यावेळी दिला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबईतील स्मारकाकरिता शासनाने समिती स्थापन केली आहे। त्यामुळे मुंबईत तर स्मारक होईलच, परंतु ठाण्यातील स्मारक देखील पुढील वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या तैलचित्राच्या उद्घाटनानिमित्त ते ठाण्यात आले होते। ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं गडकरी रंगायतन येथे बाळासाहेब ठाकरे यांचं नव्यानं एक तैलचित्र उभारण्यात आलं आहे। कोल्हापूर येथील कलाकार JB सुतार यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आलेल्या या चित्राला तयार करण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ लागला आहे। ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या प्रवेशद्वारावरच हे चित्र दिसणार आहे। काल दिवाकर रावते यांच्या हस्ते या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं। यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महापौर संजय मोरे, शिवसेना उपनेता अनंत तरे, नौपाडा प्रभाग समिती अध्यक्षा सारिका सोनार, नगरसेविका महेश्वरी तरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रावते यांनी या तैलचित्राचं उद्घाटन केल्यानंतर बाळासाहेबांच्या जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न। त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSB ची। उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSB चं कर्तव्य।
माघी गणेशोत्सवास आजपासून सुरुवात झाली असून ठिकठिकाणी हा उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येत आहे। या निमित्तानं घरगुती आणि सार्वजनिक मंडळांबरोबरच गणेशाच्या मंदिरातही हा उत्सव साजरा करण्यात येत आहे। ठाण्यातील कचराळी तलाव येथील श्री गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरातही आज माघी गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला। बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे दरवर्षी मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात येतो। या निमित्तानं मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भजन, कीर्तन तसंच पारायण असे अनेक धार्मिक कार्यक्रम या निमित्तानं आयोजित करण्यात आले होते। आज सकाळपासूनच भक्तांनी या मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती। या निमित्तानं मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईनं आणि फुलांनी सजवण्यात आलं होतं। अनेक गणेश भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला। या मंदिरामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या रविवारी सकाळी 8:15 ते 9:30 पर्यंत सार्वजनिक श्री सहस्त्र आवर्तन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी मंडळाचे अध्यक्ष किशोर गुणीजन यांनी दिली। पाचपाखाडी येथील श्री साईबाबा मंदिर आणि शैक्षणिक संस्थेचा 26वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्तानं मंदिरात साईसत चरित्र पारायणाचं आयोजन करण्यात आलं होतं। विविध भक्तिमय संगीत कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं। श्री साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी यावेळी भक्तांनी मंदिरात एकच गर्दी केली होती। वर्धापन दिनाच्या निमित्तानं मंदिरात साई भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या साई भंडाऱ्याचा हजारोच्या संख्येनं भक्तांनी लाभ घेतला। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हजारो मोबाईल टॉवर बेकायदेशीरपणे चक्क अनधिकृत इमारतीवरच उभारण्यात आले आहेत। आधीच मोबाईलच्या रेडिएशनमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका असताना पालिकेचं मोबाईल टॉवरचं धोरण कागदावरच राहिलं आहे। तर वसुली अभावी तिजोरीत खडखडाट असूनही अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे मोबाईल टॉवरमधून मिळणाऱ्या कोट्यावधीच्या महसुलाला पालिका मुकली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिले असून शिवाय उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही पालिकेचा विधी विभाग मूग गिळून बसल्याचा आरोप दक्ष नागरिक राजू दत्ता यांनी केला आहे। हॉटेल बारवर कारवाई करता मग या मोबाईल टॉवरवरही हातोडा मारा अशी विनंती त्यांनी आयुक्तांना केली आहे। ठाणे शहरात वाढत्या नागरीकरणाबरोबर मोबाईल धारकही वाढल्यानं अनेक मोबाईल कंपन्या आहेत, मात्र जवळपास 80% अनधिकृत इमारतींवर असे बेकायदा मोबाईल टॉवर बिनदिक्कत उभे आहेत। याचा पाठपुरावा गेली अनेक वर्ष करणाऱ्या दत्ता यांनी माहितीच्या अधिकारात सुमारे 1000भर मोबाईल टॉवरचा गोरखधंदा चव्हाट्यावर आणून लोकशाही दिनात आणि पालिकेकडे अनेक तक्रारी केल्या, परंतु त्यांनी केलेली ही मेहनत अखेर शून्यच ठरली आहे। अनेक मोबाईल कंपन्या बिनदिक्कतपणे शाळा कॉलेजसह OCCC नसलेल्या अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर उभारत असून पर्यावरणाचे नियमही धाब्यावर बसवत आहेत। याबाबत जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश पालिकेला दिले होते, मात्र पालिका प्रशासन याबाबत ढिम्मच आहे। तत्कालीन पालिका आयुक्त राजीव यांनी अनधिकृत मोबाईल टॉवर संबंधी धोरण बनवलं होतं। हीच एक या संदर्भात दिलासा देणारी बाब आहे, परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही झाली नाही। किंबहुना शासनाच्या परिपत्रकालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत। एकीकडे पालिकेची आर्थिक स्थिती डळमळीत झाली असताना या अनधिकृत मोबाईल टॉवरवर धोरणानुसार कारवाई केली जात नसल्याकडे दत्ता यांनी लक्ष वेधलं आहे। त्यानुसार शहरातील 1000 मोबाईल टॉवरकडून 50 कोटींची वसुली करावी अशी सूचना आयुक्तांना त्यांनी केली आहे। ठाण्यातील पाचपाखाडी येथील जीर्ण झालेला एक विजेचा खांब एका नागरिकाच्या अंगावरच पडल्यानं हा व्यक्ती जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे। सुदीप नगरकर असं या व्यक्तीचं नाव असून त्यांना ठाण्याच्या रस्त्यावर उभं राहणं भलतंच महागात पडलं आहे। पाचपाखाडी येथील जीर्ण झालेला एक विजेचा खांब नगरकर यांच्या अंगावर कोसळल्यानं ते जबर जखमी झाले। हा खांब पाठीऐवजी डोक्यावर पडला असता तर मोठाच अनर्थ ओढवला असता, तसं घडलं नाही आमचं सुदैव अशी प्रतिक्रिया व्यक्त करतानाच पालिकेच्या बेजबाबदार कारभाराबाबत सुदीप नगरकर यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला आहे। प्रसिद्ध लेखक सुदीप नगरकर यांच्या पाठीवर विजेचा खांब कोसळून ते जखमी झाले असून या घटनेला ठाणे महापालिका जबाबदार असल्याचा दावा नगरकर यांच्या कुटुंबियांनी केला आहे। सुदीप नगरकर ठाण्याचे रहिवासी असून ते रविवारी पाचपाखाडी येथील डायमंड हेअर कटिंग सलून मध्ये गेले होते। तिथून बाहेर पडल्यावर रस्त्याच्या कडेला मित्राशी ते गप्पा मारत होते। जवळच्याच विजेच्या खांबाला शिडी उभी करून एक तरुण बॅनर लावत होता। त्यावेळी सुमारे 200 किलो वजनाचा तो खांब सुदीप यांच्या पाठीवर आदळला। त्यांच्या पाठीला आणि पायाला जबर दुखापत झाली असून पुढचा किमान 1 महिना त्यांना पाय टेकवणं अशक्य असल्याचं ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सतीश पुराणिक यांचं म्हणणं आहे। तर पोलवर बॅनर लावण्यासाठी 2 मुलं चढली होती, त्यांनी बांधलेल्या रस्सीमुळे पोल खाली आला असल्याचं स्पष्टीकरण महापौर संजय मोरे यांनी दिलं आहे। तसंच यापुढे अशी घटना होऊ नये म्हणून तातडीने असे जंग लागलेले पोल काढून नवीन पोल बसवण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे। सॉरी यू आर नॉट माय टाइप, फ्यू थिंग लेफ्ट अनसेड, दॅट्स द वे वी मेट आणि इट स्टार्टेड विथ फ्रेंड रिक्वेस्ट या सुदीप नगरकर यांनी लिहिलेल्या 4 कादंबऱ्या गेल्या 4 वर्षात बेस्ट सेलर ठरल्या आहेत। या प्रकरणी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं
सुदीप यांच्या आई मंजू नगरकर यांनी म्हटलं आहे। येत्या महिन्याभरात सुदीप यांचे जयपूर, बडोदा, अहमदाबाद येथे काही प्रकाशनांचे आणि अन्य मोठे कार्यक्रम ठरले आहेत, परंतु या अपघातामुळे वेळापत्रकच बिघडलं आहे। या अपघातामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सर्वच विद्युत खांबांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। पुन्हा भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर। आपल्या काही सूचना अथवा प्रतिक्रिया असल्यास संपर्क साधा। आमचा पत्ता माय मराठी न्यूज चॅनल B2 प्लॉट नंबर 59 स्मृती सोसायटी, नाना नानी पार्क जवळ, सावरकर नगर, ठाणे पश्चिम 400606। अधिक संपर्कासाठी 9320277007। तर मग पुन्हा भेटूया उद्या याच वेळी याच ठिकाणी आपल्या आवडत्या माय मराठी बातमीपत्रात। तोपर्यंत धन्यवाद।